28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अंबाखोरी शिवलिंगाचे दर्शन वर्षातून एकदाच। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत असलेल्या पेंच राष्ट्रीय उद्यानाच्या पेंच व्याघ्र प्रकल्प मुख्य भागात विदर्भातील प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अंबाखोरी तोतलाडो येथे वर्षातून एकदा शिवलिंगाचे दर्शन होते। महाशिवरात्रीला सकाळी 6 ते सूर्यास्तापर्यंतच प्रवेश दिला जातो। अंबाखोरी सेवा समिती धर्मादाय ट्रस्टचे अध्यक्ष रामविलास शर्मा यांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी 15 रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। सिल्लारी गेटमधून सशर्त प्रवेश मिळेल। हे तीर्थक्षेत्र पेंच व्याघ्र प्रकल्पात असल्याने वनविभागाकडून दरवर्षी काही अटींसह भाविकांना प्रवेश दिला जातो। यावेळीही वनविभागाने अंबाखोरी सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने फेब्रुवारी 15 रोजी सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत आयोजित महाशिवरात्री उत्सवात भाविकांना सशर्त प्रवेश दिला आहे। भाविकांना सिल्लारी गेट अंबाखोरीला गेटातूनच प्रवेश करावा लागणार आहे। इतर कोणत्याही मार्गाने प्रवेश करण्यास मनाई आहे। दुचाकी, तीनचाकी व वाद्यांना बंदी। दुचाकी आणि चाकी वाहनांना वनक्षेत्रात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी आहे। ढोल ताशा, मंजिरा, लाऊड स्पीकर किंवा कोणत्याही प्रकारचे वाद्य वा हॉर्न वाजविण्यास बंदी असून पॉलिथिनचा वापर करण्यास सक्त मनाई आहे। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे नियम पालन करणे बंधनकारक राहील, जेणेकरून वन्य प्राण्यांना कोणतीही अडचण येणार नाही। जंगल परिसरात रात्रीच्या मुक्कामाला परवानगी नाही। ट्रस्ट भाविकांकडून पार्किंग किंवा स्टॉल असे कोणतेही शुल्क आकारणार नाही। कोणताही अनुचित किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अंबाखोरी सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टची राहील। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।